प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तई कृत शुभवर्तमानाच्या अध्याय 12 व वचन 11 व 12 मध्ये आम्ही असे वाचतो. तो त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याचे एकच मेंढरू असून ते शब्बात दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? तर मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे. यास्तव शब्बात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. यहुदी धर्माचे ठेकेदार जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला विचारू लागले की शब्बात दिवशी कोणा रोगाला बरे करणे योग्य आहे की नाही, मनुष्यांच्या विचाराने परंपरा कर्मकांडाच्या नुसार काही कार्य करण्यासाठी काही दिवस योग्य आहेत व काही दिवस अयोग्य आहेत. त्यांनी देवाने ठरविले गेलेल्या दिवसामध्ये काही योग्य आणि काही अयोग्य ठरविले आहे. प्रभू प्रत्युत्तर देताना म्हणतात, ज्याच्याजवळ एक मेंढरू आहे आणि ते शब्बात दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार ना? तो नक्कीच काढेल आणि आपल्या मेंढराला वाचवेल. पुन्हा प्रभू म्हणतो, बरे, मनुष्याचे मूल्य मेंढरापेक्षा किती मोठे आहे. यासाठी शब्बात दिवशी सत्कर्मे करणे योग्य आहे. येथे मनुष्यासाठी बरे करणे केवळ शारीरिक आरोग्य नाही, परंतु आत्मिक आरोग्य आहे. कारण मनुष्य पापाच्या रोगाने ग्रासित आहे, कोणतेही सत्कर्मे करण्यासाठी असमर्थ व अयोग्य आहे. याच रोगापासून वाचविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः अर्पण झाला आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो पाप क्षमा आणि तारण मिळवितो. ही संधी प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी मनुष्यासाठी उपलब्ध आहे आणि तुमच्यासाठी देखील उपलब्ध आहे. येशू प्रिय मेढा